वाहन भत्ता खिशात घालून कर विभागाच्या रिक्षातून पालिका सहाय्यक आयुक्तांचा प्रवास। शिवसेना उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला प्रकार। वसई विरार शहर महापालिकेच्या एच प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर कर विभागाची रिक्षा वैयक्तिक कामाकरता वापरत असल्याचे उघडकीस आले आहे। ही रिक्षा कर विभागाच्या वसुलीकरता देण्यात आलेली असताना त्याचा वापर विरार ते वसई असा दैनंदिन करीत असल्याचे शिवसेना उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे। एच प्रभाग समितीमधील नियुक्त सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर या आपल्या विरार येथील निवासस्थानापासून नवघर माणिकपूर या कार्यालयापर्यंत रोज येण्या-जाण्यासाठी या सह-आयुक्त संगीता घाडीगावकर रिक्षाचा वापर करीत होत्या। मनसे व उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी या माहितीद्वारे पाळत ठेवली होती। त्यांना रंगेहात पकडल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। हे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते। वास्तविक पाहता सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला वाहन प्रवासासाठी 40,000 रुपये भत्ता देण्यात येतो। हा भत्ता घाडीगावकर आपल्याच खिशात घालून करदात्या नागरिकांच्या पैशातून रिक्षातून प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाल्याच्या तक्रारी शिवसेना उबाठा गटाचे निलेश देशपांडे, मनसे जिल्हा सचिव सुजित आग्रे यांनी पालिका आयुक्तांकडे सादर केल्या होत्या। या तक्रारी निवेदनात घाडीगावकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसेच करदात्या नागरिकांचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा ठेका देणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सेना मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी घाडीगावकर यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन याबाबत त्यांना जाब विचारला। मात्र त्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले आहे। या प्रकारानंतर सह-आयुक्त घाडीगावकर पुन्हा रिक्षा प्रवास करतात का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। याबाबत प्रभागाचे नियंत्रण अधिकारी उपायुक्त अजित मुठे यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत कारवाई करण्यासाठी कर विभागाचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त आहे, त्यामुळे त्यांच्यामार्फत कारवाई होणे अपेक्षित असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले। आज प्रभाग समिती एच कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रभाग समिती एचच्या सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर यांची भेट घेतली। काल सहाय्यक आयुक्तांना कर विभागाच्या कंत्राटी पद्धतीने कर विभागामध्ये लावलेल्या रिक्षामधून कार्यालयीन आणि वैयक्तिक कामासाठी फिरताना त्या रिक्षाचा वापर करताना सर्व कार्यकर्त्यांनी पकडलेलं होतं। मुख्य गोष्ट अशी आहे की हे अधिकारी वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असो, उपायुक्त असो, यांना महानगरपालिकेतून वाहन भत्ता दिला जातो, परंतु तो वाहन भत्ता स्वतःच्या खिशात टाकून कंत्राटी पद्धतीने इतर विभागांमध्ये लावलेली जी वाहनं आहेत त्याचा सर्रास उपयोग अगदी घरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी, कार्यालयातून घरापर्यंत जाण्यासाठी आणि मध्ये कुठेही प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही कामासाठी जाण्यासाठी स्वतःचा वाहन भत्ता न वापरता कंत्राटी पद्धतीच्या वाहनांचा वापर करून त्यांना वाढीव बिलं बनवून महानगरपालिकेच्या पैशाची लूट माजवण्यात आली। याबद्दल आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राकेश कदम आणि महाराष्ट्र वाहतूक नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव श्री सुजित आग्रे यांनी रंगे हात पकडल्यानंतर सहाय्यक आयुक्तांची बोबडी वळल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जेव्हा त्या रिक्षावाल्याकडे करण्यात आली तेव्हा त्यांनी सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत की मी अशाच्या पद्धतीने विरारवरून इकडे येतो, सकाळी मॅडमला घेऊन येतो, संध्याकाळी मॅडमला घरी सोडतो, कारण मी विरारला जातो। ही पद्धत कितपत आणि हे म्हणणं कितपत योग्य आहे, हे कितपत संयुक्तिक आहे, हा आता विचार करण्याची गोष्ट आहे। आज त्याच्यानंतर जेव्हा कर विभागामध्ये ह्याबाबत विचारणा करण्यात आली, चौकशी करण्यात आली, त्यावेळी कर विभागातल्या कार्यकर्त्यांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना ती रिक्षा कुठे आहे, कोणत्या कामासाठी नेण्यात आलेली आहे याचीही कल्पना नाही। त्याच्यानंतर आस्थापना विभागामधले जयश्री मॅडम जे आहेत त्यांच्याकडे याची विचारणा केली। त्यांच्याकडे याच्याबद्दल काही हे फक्त केवळ युक्तिवाद करणं, निरर्थक युक्तिवाद करणं, हेच प्रकरणं, हेच धंदे या ठिकाणी चालू आहेत। केवळ
सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं म्हणून आम्ही रिक्षा वापरली. आस्थापनेतल्या जयश्री मॅडम सुद्धा ती रिक्षा वापरतात. विरारला जायचं असेल तरी ती रिक्षा वापरण्यात येते. परंतु प्रत्यक्षात ज्या कामासाठी ती रिक्षा कंत्राटी पद्धतीने घेतलेली आहे त्या कामासाठी ती वापरलीच जात नाही. हा प्रकार काय आहे की गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाही, महासभा बसली नाही किंवा लोकप्रतिनिधी बसले नाही, ह्याचा हा गैरफायदा स्वतःच्या तिजोरी भरण्यासाठी केला जातोय. हा आमचा शिवसेना आणि मनसेचा जाहीर आरोप आहे आणि ह्या प्रकरणाची आम्ही पूर्णपणे खोलात जाऊन ह्या प्रकरणामधील दोषी अधिकाऱ्यांना निलंबन आणि कायमस्वरूपी बडतर्फी करण्याची कारवाई ही केल्याशिवाय आयुक्तांनी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब कोण रिक्षा दिले टॅक्सवाल्यांना, बरोबर. त्या रिक्षा तुम्हाला फक्त हालचाल बघू आपण ते बोलतात तुमच्याकडे. नाही मी त्यांच्याकडे नाही बोलायचं. हालचाल बघा ना. मी पेमेंट माझं आहे ना ते त्यांच्याकडे जमा केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरकडे. आणि मी 4 दिवस अगोदर वाटत नका. आणि मी सांगतो तुम्हाला, ऐका तर खरी एकच मिनिट त्यांच्याकडे दिलंय. मला टाइम नाही मिळाला. आता मला सांगा, रिक्षा कुठे कुठे फिरते तुमची? वॉर्डमध्ये. फक्त वॉर्डमध्ये फिरते? विरारला रिक्षा कशाला जाते? व्हिडिओ व्हिडिओ आहेत माझ्याकडे, मग खोटं बोलू नका. मॅडमच्या घराखाली रिक्षा का जाते? तुमचे अधीक्षक ज्या मॅडम त्यांच्या रिक्षा का जाते? टॅक्सी रिक्षा तुम्ही तिकडे का फिरवता? मॅडमना भत्ता भेटतो की नाही? बरोबर की नाही? मग टॅक्सी रिक्षा तुम्ही का फिरवता तिकडे? मला ते सांगा. मी एक सांगू मला तो विषय नाही. मला फक्त टॅक्सी रिक्षा का फिरते? तुमच्या वॉर्डात फिरली पाहिजे की नाही? फिरली पाहिजे की नाही साहेब? तुमचं बरोबर आहे. मग टॅक्सी रिक्षा मॅडमच्या घराखाली काय करा? बसत नाही. बसा तर खरी. टॅक्सी रिक्षा मॅडमच्या घराखाली मॅडमला आणायचं सोडायचं. करते की नाही? खरं सांग, खोटं बोलू नका. बाहेर टाके पुढे. बोलतो ना मी कुठे बोललो तुम्हाला? मी बोललो. मग त्याचा पेट्रोल कोण देतं? मी विराला राहतोय. विरारला राहता? हा. म्हणून मी घेऊन येतो. परत सोडता, बरोबर. संध्याकाळी मी जाताना सोडतो. सोडता, बरोबर. त्याचे तुम्हाला पैसे भेटतात का वेगळे? नाही मला तुम्हाला टॅक्सेस पैशात देतात तुम्ही? मॅडम दिवस वरचे मॅडम का तुम्ही सोडता? आता मी विराला राहतो म्हणून एवढे असा विषय नसतो. असा विषय नसतो. सरकारी कामाचं जे आहे ना रूल त्याप्रमाणेच वागायचं असतं. मी याच्यानं चुकी ह्याच्यानंतर नाही. मी आता तुमची पण कंप्लेंट करणार, तर मॅडमचे पण हे करणार. मॅडमला जाऊन प्रश्न विचारणार आहे. तुमचे टॅक्सी रिक्षा फिरते अख्ख्या ह्याच्या बुक वरती, अख्ख्या टॅक्स वाल्याच्या तुमच्या सह्या आहेत. तुमचे अधीक्षक मॅडम ज्या रिक्षा इथून घेऊन जातात विरारला, काय कामासाठी नेतात? तुम्हीच पाठवले होते. तुमच्या ह्या इथे कोपऱ्यावरती बसत आम्हाला त्या का कुठल्या कामासाठी नेतात? त्याला रिक्षा दिलेली आहे का? त्याला रिक्षा दिलेली आहे का? तुम्ही सांगा मला. रिक्षा कशासाठी दिली नाही तेवढी सांगा मला. मला विषय एवढाच आहे, रिक्षा कुठल्या कामासाठी दिली? रिक्षा तुम्हाला फक्त वॉर्डामध्ये टॅक्स जे पावत्या वाटायच्या असतील किंवा तुम्हाला अनाउन्समेंट काय असेल त्याच्यासाठी दिली ना रिक्षा. मग रिक्षा मॅडम घेऊन का फिरते? तुमचे अधीक्षक घेऊन का फिरतात? तुमचे कर्मचारी घेऊन का फिरतात? मला तेवढाच प्रश्न उत्तर द्या. मी याच्या मागे लागणार, सगळ्यांच्या मागे लागणार. मला जिथपर्यंत बुक भेटत नाही मी इथं उपोषणाला बसणार. आता मला बुक पाहिजे आता. मी रिक्षा हलून देणार ना जागेवरून. मी तुम्हाला आता जर माझ्या डोकं फिरलं रिक्षा तोडेन, मी रिक्षा काच फोडेन. मला रिक्षाचा आता बुक पाहिजे. बुक मागवा. मी रिक्षा चालून देणार ना तुमची इथे. आता सांगतो स्पष्ट. मी काय बोलणार साहेब? मी तुम्हाला काहीच नाही बोलू शकत. काहीच नाही बोलू शकत. साहेब तुमच्या सह्या किती सह्या बुक वरती? आमचं जेव्हा हॉलच काम जेव्हा आम्ही साहेब तुमची रिक्षा फक्त दिवसात किती वेळा इथे फिरते? मला ते सांगा. दिवसात वॉर्डामध्ये किती वेळा फिरते? वॉर्डमध्ये 12-1 वाजेपर्यंत. बरोबर. नंतर तुमचे कर्मचारी घेऊन जातात त्या कामासाठी, त्या कामात नेतात नाही. खोटं बोललं का? माझ्याकडे अख्खे पुरावे आहेत. मी कुठे काय बोललो? नेतात ना कॅमेऱ्यासमोर. मला मी काय बोललोच नाही ना तुम्हाला. मी तुमचे मॅडम सोडायला आणायला पण तुम्हाला बोललो की माझी रिक्षा इकडे. महानगरपालिकेच्या बॅक साईडला मॅडमची बिल्डिंग आहे, आनंदी काहीतरी निवास आहे ती होते, बरोबर ना? तुम्हाला बोललो त्या दिवशी पण बोललो. बरोबर की नाही? माझ्याकडे कुठले मी असंच नाही बोलत. मी पुराव्यासहित बोलतोय. काहीच नाही बोलत तुम्हाला. आता मी काय बोलणार तुला बोललो.
बोलवा ना त्यांना पण माझी चुकी ते पण टॅक्स वाले आहेत ना, मला त्यांच्यावर बघायचं ना. बोललो ना तुम्हाला, माझी चुकी झाली. तुमची चुकी नाहीये. तुम्हाला तुमची एक नाही कर्मचारी हो. तुम्हाला हे सांगतात ना, आता तुम्ही फिरवणार, ती तुमची चुकी नाहीये. तुमचा इश्यूच नाही त्याच्यामध्ये. मला विषय एकच आहे, कर्मचारी का फिरतात टॅक्सच्या रिक्षामध्ये, एवढंच मला प्रश्न आहे. साहेब सांगा ना, तुम्ही प्रश्न उत्तर द्या मला, काय फिरतात. मला काय माहिती साहेब. अहो साहेब, तुमच्या अंडरमध्ये रिक्षा आहे की नाही? साहेब तो अनाउन्समेंटला जातो आता खाली. मला एक सांगा, मग साहेब कसं तुम्ही करता अशाच न बघता? अनाउन्समेंटला जातो त्यांच्याच फक्त साहेब दुसरा काय. साहेब तुमची मॅडम ते अधीक्षक काय तिचं नाव, काय तिचं नाव? जयश्री. जयश्री मॅडम इथून रिक्षा घेऊन विरार आले, विरारवरून परत रिक्षा घेऊन येते. फिरला की नाही? हा जातात ना कधी सर्व्हिस काम असतं तेव्हा जातात. पण त्याला दिले का रिक्षा, त्यांना भत्ता भेटतो इथून, त्यांना पैसे भेट दिले जातात महानगरपालिकेकडून, की बाबा जर तुम्हाला कुठल्या कामासाठी जायचं महानगरपालिका पैसे देते की नाही? 2 मिनिट थांबा, घरात ना बोलवा. मला तरी गोष्ट माहिती नाही. विषयाचा विषय आपला मी बसली त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता तो येते का रिक्षातून येतात, जाते का रिक्षातून जातात. पण गेलं तर काय? मॅडम भत्ता भेटतो तुम्हाला. भत्ता भेटतो भत्ता भेटतो बघ. वाहन भत्ता मिळत असताना तुम्ही कर विभागाची रिक्षा वापरणं हे तुम्हाला किती संयुक्तिक वाटतं तुम्ही सांगा ना. थोडे दिवस वापरली, ठीक आहे. वापरली. रिक्षावाल्याचं स्टेटमेंट आहे की मी रोज मॅडमला घरून घेऊन येतो, कारण मी तिकडून येतो, जाताना मॅडमला घेऊन जातो. तुम्ही राहता म्हणून मला घेऊन जा. मॅडम कारवाईला कुठे जातात, त्या रिक्षातून जातात. तुम्हीच नाही कुठे पण? काय जयश्री मॅडम त्या विरोधात तेव्हा पण रिक्षा घेऊन कर जातात. विभागाच्या तुमच्या कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये की कर विभागासाठी कंत्राट पद्धतीने घेतलेली रिक्षा कुठे आहे, कोणत्या कामासाठी पाठवलेली आहे. असं काय नाही, सगळ्यांना माहिती आहे. मॅडम स्वतः त्यांनी कबूल कबूल केलेलं आहे काय योजना? मॅडम. काय म्हणजे हे चुकीच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. चुकीच्या गोष्टी आहेत ना या. मॅडम ठीक आहे, तर पैसे नाही, सर्वसामान्यांचा पैसा येतो आणि तुम्ही आता हे करताय. तुमचे पगार पासून तुमचे सगळे भत्ते हे कराच्या पैशातून येतात, जनतेच्या कराच्या पैशातून येतात. तर तुम्ही त्या पैशाचे जिम्मेदारीने वापर करणं ह्याच्यासाठी तुम्ही बांधील आहात. तुम्ही उधळपट्टी नाही करू शकत, ती उधळपट्टीच झाली. घरपट्टी नाही जा. मग ती रिक्षा करा टॅक्स डिपार्टमेंटला असताना तुम्ही इतर कामासाठी वापरणार, त्याच्यासाठी अप्रुव्हल्स पाहिजे. ठीक आहे ना, ठीक आहे, चल. कारण हे म्हणजे मला कळत नाही, मग एवढं विजय करताय. ठीक आहे ठीक आहे. हे बघा, मी मी गेली, मी सांगितलं तुम्हाला, मी गेली, बरोबर? सांगितलं मी मॅडम तुम्हाला. एकदा नाही गेलात, दररोज तुमची सकाळी रिक्षा तुमच्या घराखाली येते, तिथून तुम्हाला पिकअप केलं जातं, त्यानंतर तुम्ही महानगरपालिकेत जाता किंवा इथे येता. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्यावेळी ती रिक्षा वापरता. मुख्यालयात तुम्ही जाता तेव्हा पण ती रिक्षा तुम्ही घेऊन प्लस जाता. तुम्ही तर बाकीचे कर्मचारी सुद्धा वापरतात. म्हणजे याचा अर्थ मॅडम नाही तसा नाही, ठीक आहे. या कामासाठी रिक्षा मॅडम, तुमचा विषय तो नाही, माझा ज्या माझ्या कामासाठी ती रिक्षा मी नाही कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेली आहे त्या काम वॉर्डसाठी दिलेली रिक्षा फक्त वॉर्डातच फिरली पाहिजे मॅडम. हा, ठीक आहे. आणि आता त्याच्याकडे हालचाल खूप झाली आहे. ते तो सांगतो नाही मी पेमेंटसाठी सबमिट केलंय, म्हणून म्हटलं बाबा आजची एंट्री तू कशी करणार, नाही मी संध्याकाळी घेणार. ही कशी उत्तर आहे ती. तुमचं पण हालचाल बुक नाही मॅडम, आम्ही तुमचं सुद्धा हालचाल बुक चेक केलं. आयुक्तांना सुद्धा हालचाल बुक कंपल्सरी आहे, त्यांनी त्याच्यात एंट्री केली पाहिजे. आणि हालचाल रजिस्टर जे आहे, हालचाल नोंदवाई ही ओपन ऍक्सेस मध्ये पाहिजे सगळ्या कर्मचाऱ्यांना. ती तुमच्या केबिन मध्ये असते. नाही, मी कुठे सांगितलं त्यांना? मग तुमची विचारा तुमचं तर त्या मॅडमकडे असतं. सांगितलंय का त्यांना? बोल माझ्या जयश्री मॅडम. जयश्री मॅडमना बोलवा ना जरा. त्यांनी त्यांच्या तिकडे ठेवावी. तुमची त्याच्यामध्ये एंट्री नसते. आणि जे जातात ते फक्त जाण्याची एंट्री करतात, येण्याची एंट्री करत नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी पण हाच विषय केलेला. बाबा त्यांना रात्री लेट झाला असेल, डायरेक्ट गेले असतील, मान्य, बरोबर आहे. अनेकदा मिटिंग चालतात 10-11 वाजेपर्यंत मुख्यालयात चालतात, हे पण मान्य. म्हटलं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येतात ना, बायोमेट्रिक एंट्री होते ना, मग त्यावेळी त्यांनी लिहायचं आहे ना का बाबा माझा टायमिंग तिकडून निघण्याचा बाबा रात्री 10 वाजता, मान्य आहे आम्हाला. पण तो कॉलमच ठेवलेला नाहीये. वरिष्ठांचा शेरा, आता ऐकून घ्या, वरिष्ठांचा शेरा अप्रुव्हल असणं गरजेचं आहे की बाबा ह्या कामासाठी ही व्यक्ती चालली आहे, त्याची सही असणं गरजेचं आहे. ती पण सहीचा कॉलम नाही.
हालचाल रिक्षा पण इथेच ठेवतो कशाला बाहेर ठेवली माझ्याकडे. तुम्ही तर काल बोललात काल- मला, हा, काल तुम्हीच बोलला, तुम्ही काल ऐका ना येऊन माझं, गेला. तुम्ही ऐकतच नाही. तुम्ही काल काय बोललात आम्हाला? 2 वेळा तुम्हाला विचारलं, याच्या हो, आधी सुद्धा मॅडम विचारलं तेच होतं. ऐका ना माझं, याच्या आधी सुद्धा विचारलं होतं आणि काल सुद्धा विचारलं. काय बोललात की मॅडमकडे ठेवतात, बरोबर? आणि प्रत्येक डिपार्टमेंटला सेपरेट दिले, असा नियम आहे का मॅडम? ते पहिल्यापासून तुम्ही इथेच ठेवता का? पहिल्यापासून इथेच होतं. समजा लॉक असेल कॅबिन, तर कुठून कसं काय करणार आता इकडे तो? नको ठेवा, जवळ हा, आहे. ठीक आहे. तो हालचाल कुठं दाखव मॅडमना, दाखवा जरा हालचाल काय आणि एक आहे. काम कर, एक परिपत्रकच काढून टाक ना की जाता येता सगळ्यांनी त्याच्यावर, म्हणजे ज्याला कोणाला बघायचं काढलं ना आपण. त्याच्यावरती सही करून जात जा. वरिष्ठ संध्याकाळी लेट झालं तर दुसऱ्या दिवशी करा. दुसऱ्या दिवशी खरंच आता मी मल्टीनॅशनल कंपनीत काम केलेलं आहे. मला कंट्री हेड असून सुद्धा मला त्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी मला रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. मी तर प्रायव्हेट कंपनीत होतो, तुम्ही तर सेमी गव्हर्नमेंट आहात. काय बोलला? काय फक्त तसं, मॅडम ठीक आहे, वरती विचारलं तर काय बोलणार? परिवार त्याला नाही, तो विषय विचारतो. तो बघा याच्यामध्ये आहे का तुम्ही सही आहे, बरोबर आहे. इकडे बघा, अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे नाव, कामाचे स्वरूप, विरार मुख्यालय, कामाचे स्वरूप विरार मुख्यालय होऊ शकतं का मॅडम? ते तर जाण्याचे ठिकाण आहे ना ते, जाण्याचे हे आहे, बरोबर आहे. कामाचं स्वरूप लिहिणं गरजेचं आहे. इकडे वेळ आहे, जायची वेळ, यायची वेळ नाही, तो पाहिजेच ना, कंपल्सरी. तुम्ही बघा तुमच्या परिपत्रकांमध्ये आहे जुन्या, ह्याच्यामध्ये हा? त्याच्या अगोदर हा ऍड करते त्याची सही, आणि ती सही. अप्रुव्हिंग ऑथॉरिटी ऑफिसर त्याची सही ही तर पाहिजेच ना. परतण्याची वेळ आहे लिहिलेली, तिकडे काही नाही, सगळे बघा नाही, सगळे रिकामे कॉलम आहे. आता इकडे काल भरले, बरोबर आहे. बघा तो एक कॉलम ऍड करते तुम्ही. हा काढून टाक. म्हणजे इथे तो कर. सही कर. त्याची ते असेल ना, हा, इकडे सही एकत्र नाही, सही जाण्याची सही पण एक आहे पाहिजे, येतानाची सुद्धा एक छोटा कॉलम टाकून द्या परतण्याची. तेच पाहिजे तर सहीला छोटा ऍड. आणि शहरामध्ये किमान आता एवढी जागा नसेल तर शहर आहे तर तिकडे अप्रुव्हिंग ऑथॉरिटी आल्यावरचं टायमिंग आणि सही. हा, अप्रुव्हिंग ऑफिसर, हा ते शहरामध्ये हा, तो शहरामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा, मला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण ती पाहिजे ना, कोणी घेऊन जाईल की साहेब जरा घरी चाललो ना, इंडिया पाकिस्तान मॅच आहे, हा दादा लिहून टाका, चालू आहे. चेकच होत नाही तुमचं, बुक चेक होत नाही मॅडम, तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे. अजूनपर्यंत ह्याच्या आधी तर आम्ही बघितलं होतं कधी चेक झाले, त्याच्या आधीचं पण बुक तशीच आहे. काय काय माहिती का जयश्री, की तू जेव्हा त्या दिवसाचं आहे ना, त्या दिवशी तू चेक करत जा संध्याकाळी. हा मी करत असते. आणि तो एक कॉलम आणि दुसऱ्या दिवशी टाइम ठरवा, परिपत्रक करा तुमचं इंटरनल जे काय असेल ते मेमो, त्याच्यात बाबा आल्यानंतर तुम्ही 2 तासाच्या आतमध्ये यांच्यामध्ये एंट्री केली पाहिजे, नाही तर क्रॉस मारा त्याच्यावरती. त्या दिवशीचा हाफ डे गेला असेल त्या दिवशीचा हाफ डेचा पगार कट. बरोबर आहे ना? सर्वांना रूल आहे तो. शिस्त भेटेल ना कर्मचाऱ्यांना पण. सगळ्यांसाठी रूल पाहिजे. तुम्ही एक वेळ देऊ शकता ना, 1-2 तासामध्ये आल्यानंतर तुम्ही लिहा बाबा, चल ठीक आहे, नाही 2 तासामध्ये ना दुसऱ्या दिवशीपर्यंत ये. किती वाजेपर्यंत करू शकता तसं तुम्ही? नाही, आता विराला गेले तर उशीर होणार ना. अहो हा. मी तेच बोलतो, उशीर हा. झाला, दुसऱ्या दिवशी ऑफिसला दुसऱ्या दिवशी आला, आल्यानंतर मी करेन. हा सांगेन. बरोबर आहे की नाही? मग दुसऱ्या दिवशीचा टाइम ठेवायला पाहिजे ना. हो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी हा, दुसऱ्या दिवशीचा बोलतो मी. मी करेन. की दुसऱ्या दिवशी आल्या बायोमेट्रिक एंट्री झाल्यानंतर हे केलं ना, हो, हो, मी बरोबर. मारला ना की त्याला सांगायचं की हा. काल आलेल्याची सही इथे मार. बरोबर आहे की नाही? करेन. नाही तर मग पर्टिक्युलर तास ठरवल्यावर 2 तासामध्ये त्याने एंट्री नाही केली, तुम्ही कट करायचं आहे त्याचं. ओके. कारण तुमची जबाबदारी आहे ना ती, तुम्ही कट करा. अर्धा दिवसाचा पगार कट करा. आमच्याकडे झालेले तो कामावरती पगार कट, रिपोर्टिंग नाही केलं तर. काय
कारण आम्ही तुमचंच प्रकरण नाही मॅडम, आम्ही डीएमपीटी मधल्या डॉक्टरला पण पकडलेलं आहे. वाहन नव्हता घेतोय आणि अँब्युलन्स मधून फिरतोय. ही गेल्या 5 वर्षामध्ये इकडे बॉडी बसली नाही, त्यामुळे ही चुकीची सवय लागलेली आहे अधिकाऱ्यांना. गाड्यांवर कारवाई होत नाही. किती गाड्या किती लागल्या? फूट विकतात, हातगाड्या सगळ्या फूटवाले सगळे डेली नवीन येतात. हा. त्यांच्यावर पण करा. मॅडम स्क्रॅप का नाही करत मला एक सांगा. तुम्ही गाड्या जप्त केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पावती पाडता, 500 रुपये परत सोडून देता. नाही, मी आता यावेळी डायरेक्ट करून टाकत का तुम्ही गाड्या? मी त्या दिवशी आलेली ना माझ्याकडे, तुम्ही झाला ना. मी त्या दिवशी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे की त्यांच्या गाड्या उचलायच्या आणि आपल्या इकडे नेऊनच हे करायच्या. आपल्या आज इथे पण गाड्या न्यायच्या फिरतात मॅडम. आणि म्हणजे त्या तोडूनच टाकायच्या. म्हणजे कसं परत दिलं तरी त्याचा हे नाही होत. कालच होत्या ते 14 गाड्या. 14 गाड्या आम्ही मोजल्या, पण 14 गाड्या लगेच सोडतात तुमची माणसं. नाही नाही तुम्ही चेक करा वरती घेऊन जाऊन 500 रुपयाची फाईन मारला की लगेच सोडून देतात. सांगतात मॅडम मी तुम्ही आलात सांगितलं. का? तुम्ही आलात नाही, का? आम्ही आल्यानंतर तुम्ही पाठवलं त्या माहिती दिवशी मला माहिती पाठवलं. त्या गाड्या त्यांना द्यायच्या नाहीत. रस्त्यावरती तोडणं आपल्याला तुम्हाला जर संयुक्तिक वाटत नसेल तर आपल्या त्या ह्याच्यामध्ये जिथे तुम्ही ठेवता तिथे न्या आणि तिथे पाहिजे तर हे करा. रस्त्यावर गोंधळ नको मी असेल तर. एक गोष्ट विचारू मॅडम, तुम्ही जेवढ्या गाड्या पकडल्या जातात त्याच्यामध्ये रिपीटेड ऑफेन्सेस आहेत. हां, Repeated. असतात, हो. बरोबर आहे ना? चल बाबा, पहिल्यांदा पकडली, दुसऱ्यांदा पकडली, हा. चल फाईन सोडून, म्हणजे हम्म. कायदेशीररित्या बोलतोय मी. 3 वेळा त्यांना तिसऱ्या 2 वेळा फांद्या, तिसऱ्या वेळी पकडली की डायरेक्ट गाड्या तोडून टाकतात. तोडून टाकतो. चला एखादा गरीब माणूस आहे, त्याला चुकीने त्याने लावली हे पण आम्ही समजू शकतो. हम्म. त्याला 2 वेळा चान्स आहे हम्म. प्रत्येकाला. हम्म. तिसऱ्या वेळी गाडी तोडूनच टाका ना. गरीब कोण नाही, हे एका माणसाच्या सगळ्या गाड्या. माहितीये, एकाच लायसन्स वरती एकाच माणसाच्या लायसन्स कुठे नाही, आहे? लायसन्स हात हात गाड्या. गाड्या. लायसन्स नाही त्याला. एका माणसाच्या सगळ्या गाड्या आहेत त्या. मग लायसन्स नाही तर मग तुम्ही देऊच नका का? आणि सगळे मॅडम मुसलमान आहेत, हे पण तुम्हाला सांगतो. हा. मग अजून काय बोलता? काय नाही बोलू. सर्व मुसलमान आहेत आणि डेली नवीन आहे ती गाडी. काय म्हणजे म्हणजे स्ट्रॉंग येऊन उभे करा ना आता. अहो आम्ही जर सगळं करायचं तर मग त्याला आमचे कार्यकर्ते लावा पगाराने. महानगरपालिकेत घ्या. तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला. मी तुम्हाला सांगितलं की पण स्ट्रॉंग तुमचे मनसेचे उभे करा ना. मनसे नाही, मी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे मनसे. आम्ही उद्धवराजवाले. दोन्ही ठाकरे. होणार ना, आता तर लागणार आहे. ऍक्च्युली आता गरज आहे. आहे ना, मी येणार आहे, काही काळजी करू नका. मी स्वतः येणार आहे. बॉडीवर